टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। या वर्षी रेल्वे प्रशासनानं आषाढी पंढरपूरची तयारी मागच्या 5 महिन्यापासूनच सुरू केलेली होती। रेल्वे प्रशासनानं पूर्ण जय्यत तयारी आषाढी वारीसाठी केलेली आहे। नुकतेच मध्य रेल्वेतर्फे 80 गाड्यांचं नियोजनाचं नोटिफिकेशन आलेलं आहे। ह्या ज्या विशेष आषाढी स्पेशल ट्रेन्स आलेल्या जातील, ह्या ट्रेन्स ह्या नागपूर, अमरावती, खामगाव, भुसावळ, तसेच लातूर, धाराशिव आणि कलबुर्गी कर्नाटकमधनं अशा विविध शहरातनं वारकऱ्यांना, प्रवाशांना घेऊन पंढरपूर, मिरजला येतील आणि परत ह्या गाड्या आपापल्या शहरामध्ये जातील। असं 80 फेऱ्यांचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे। या ज्या सर्व स्पेशल ट्रेन्स आहेत त्या 1 जुलै तर 10 जुलै याच्या दरम्यान चालवल्या जातील। वारकऱ्यांसाठी कशा पद्धतीच्या सुविधा पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती असणार आहे? वारकऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनानं वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याच्यासाठी रेल्वे प्रशासनानं 1 जुलैपासून दररोज एक वरिष्ठ असा मेला ऑफिसर, वरिष्ठ अधिकारी तिथं उपस्थित राहील आणि त्याच्या नियंत्रणाखाली त्या दिवसाचं पूर्ण ट्रेन्सचं मॅनेजमेंट असेल व विविध सुविधा पुरवण्यात येतील, त्याचं व्यवस्थापन केलं जाईल। असे मेला ऑफिसर 1 जुलै तर 10 जुलैपर्यंत पंढरपूर रेल्वे स्टेशनवर उपस्थित असतील। त्याचप्रमाणे वारकऱ्यांना सर्व माहिती वेळेवर मिळावी याच्यासाठी पंढरपूर रेल्वे स्टेशनच्या परिसरात 5 मदत कक्ष सुरू करण्यात येतील। त्याचप्रमाणे वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं काही त्रास होत असेल किंवा दुखापत झाली असेल, कारण की वारकरी शेकडो किलोमीटर पायी पंढरपूरमध्ये येतात, तर वैद्यकीय मदत कक्ष सुद्धा पंढरपूर रेल्वे स्टेशनच्या आवारात सुरू करण्यात येईल। पावसापासून संरक्षणासाठी काय व्यवस्था असणार आहे? पावसापासून संरक्षणासाठी पंढरपूर रेल्वे स्टेशनवर 2 असे तात्पुरते वॉटरप्रूफ मंडपची व्यवस्था करण्यात आलेली, ज्याच्यामध्ये हजारो वारकरी तिथं बसू शकतील, की जेणेकरून किती पाऊस आला तरी असे वॉटरप्रूफ मंडपामध्ये त्यांना त्रास होणार नाही आणि त्या वॉटरप्रूफ मंडपाजवळच पाण्याची व्यवस्था असेल आणि इतर सुविधा उपलब्ध असतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।